तात्याभाऊ रावडे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, हार्दिक अभिनंदन. हे पाहू शकता, हा नदीचा परिसर. ही नदी आहे गोडगंगा. तर अशा पद्धतीचं गोडगंगाचं पात्र आहे हे. एकदम मोठं असं गोडगंगेचं पात्र आहे. तर वरती तो एक पूल आहे, त्याच्या शेजारी हा मोठा हिरवटला पूल बनवला आहे. त्यानंतर मी ज्या पुलावर उभा आहे, हा आता नवीन मोठा डबलचा केला आहे पूल. साहेबांच्या माध्यमातून हा पुलाचं काम झालं आहे. तर मी आलो आहे इकडं मुलांना शाळेत सोडवायला. त्यानंतर म्हणलं चला ब्लॉग काढू. आणि एक 10 दिवसापूर्वी ह्या नदीला पाणी थोडं कमी पडलं होतं. तर ताबडतोब साहेबांनी मागणी करून पाणी मागवलं आहे. पाहू शकता, हा पाण्याचा मोठा आता 2 दिवसापूर्वी भरपूर असं पाणी नदीला आलं आहे. हे पहा, आता इथं पाणी आलं आहे, इथून पाणी खाली पडत आहे. तर 2 दिवसामध्ये नक्कीच ह्या खाल्ल्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी जाईल. कारण आता उन्हाची खूप अशी तीव्र टंचाई आहे. आणि शेतकऱ्यांनी जे माल केला आहे, कांदे, फळबागा आहे, तर त्याला कोणताही दगाफटका बसू नये. कारण हजाराच्या पटीत नाही, लाखाच्या पटीमध्ये शेतकऱ्यांचा खर्च असतो. तर एक पाणी जरी कमी जरी पडलं तरी शेतकऱ्यांचं मोठं लाखोनी नुकसान होतं. त्यामुळं साहेबांनी काळजी घेऊन ताबडतोब साहेबांनी फोन करून पाण्याची मागणी केली आणि पाणी आलं आहे. भाऊ, 2 दिवसामध्ये पाणी ह्या पुलाच्या खाली नक्कीच निघेल. आज पाणी निघलंच आहे खाली, पाहू शकता. हे पहा, पाणी निघलं आहे आज खाली. कारण थोडा पाण्याचा तोटा आला होता. एक 4-5 दिवसामध्ये पाणी इकडं संपलं असतं. पण ताबडतोब मागणी करून ताबडतोब पाणी हे मागवलं आहे. हे घोड नदीचा पूल आहे, पाहू शकता. ही घोड नदीचा हा डबल मिलिंग पूल आहे. हा एक त्याच्या अगोदरचा सिंगल मिलिंग पूल होता. त्यानंतर हा वर बंधारा आहे. तर अशा पद्धतीने हे घोड नदीचं पात्र खूप असं अरुंद आहे. तर पाण्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर पाणी ही शेतीला मूळ मुद्दा पाणी पाहिजे. जमीन असून नुसता फायदा नाही, त्या लगत पाण्याची सुद्धा पाणी पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये खरं आपण जर कोणत्याही ठिबक पद्धतीने माल केला किंवा फळबागा केल्या, कांदे केले, तर त्याला पाणीच लागतं. त्यामुळं पाण्याची जास्त गरज असते. तर अशा पद्धतीने आम्ही एक व्हिडिओ बनवला आहे. तर पाणी आपल्याला पाहू शकता. आणि पाणी सोडल्यामुळं शेतकऱ्यांच्या मनामध्ये अगदी आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. कारण कष्ट किती असून द्या, पण त्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. वेळच्या वेळेला जर मालाला जर पाणी जर असेल तर खरं शेतकरी समाधानी आणि सुखी असतो. आणि पाणी जर नसेल तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये माल शेती करूनही सुद्धा काही फायदा होत नाही. कारण शेतीला पाण्याची जास्त गरज आहे. पाहू शकता, हा पूल आहे, डबल मिलिंग पूल बनवला आहे. हा आत्ता ह्या पुलाचं काम झालं आहे, 1 वर्ष झालं आहे.
हा पहिला होता सिंगल मिलिंग पूल होता. त्यानंतर हा बंधारा आहे. असं हे घोड नदीचं पात्र आहे. चला सर्वांनी माझा हा ब्लॉग पहा, लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्रायबर करा. तात्या भारावडे यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. सर्व शेतकऱ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.